एक मोठी बातमी समोर येते। निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे। मालवण येथील पुतळा दुर्घटनेत निलेश राणे यांनी हा सवाल उपस्थित केला। या पुतळा दुर्घटनेमध्ये वैभव नाईक यांचा हात नाही ना, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलाय। दुर्घटनास्थळी वैभव नाईक 15 मिनिटात कसे पोहोचले, असा सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केलाय। तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। आमदार वैभव नाईक यांच्यावर निलेश राणे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। पुतळा दुर्घटना झाली, पुतळा कोसळला, त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये वैभव नाईक या ठिकाणी कसे पोहोचले, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, निलेश राणे यांनी एक मोठा सवाल उपस्थित केलेला आहे। वैभव नाईक यांच्याबाबत हा सवाल उपस्थित केलाय। या पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना, असा हा सवाल आहे। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटनाही समोर आली। त्यानंतर नितेश राणेंनी ट्विट करत वैभव नाईक जे उबाटा गटाचे आमदार आहेत त्यांच्यावरती थेट इशारा केलेला आहे। भाजपचे नेते निलेश राणे यांनी मालवण दुर्घटनेबाबत उपस्थित गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांविरोधात उपस्थित प्रश्न निर्माण केले आहेत। त्यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाटा गटाचा आमदार वैभव नाईक हा 15व्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला। आजूबाजूला कसलाही नियोजन कार्यक्रम नसताना आणि राहता घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी 15 मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो, असा प्रश्न निलेश राणेंनी वैभव नाईक यांच्या संबंधी उपस्थित केलेला आहे। आणि अजून त्यामध्ये दिलेलं आहे, जर काही यामधलं वैभव नाईक यांनी घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्यांनी करून ठेवावी, असा थेट इशारा निलेश राणेंनी वैभव नाईक यांना दिलेला आहे। जगदीश, धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल। तर पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात नाही ना, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलाय।